नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीमचे लास्ट मिनिट नोट्स बघूया आणि त्याबद्दल काही MCQ सॉल्व्ह करूया. ओके, याची PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ओके, आपण आज डायरेक्ट जे हे आहे मोस्ट एक्सपेक्टेड MCQ ते सॉल्व्ह करूया. ओके, जर लास्ट मिनिट नोट्स जर डिस्कस करत बसलो तर खूप व्हिडिओ लेंथ होऊन जाईल. ओके, मी जी PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ओके, यामध्ये मी प्रत्येक कन्सेप्ट केला आहे. ऑपरेटिंग सिस्टीम असो, त्याचे मेन वर्क असो, त्यानंतर टाईप्स असो, टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, त्यानंतर प्रोग्रॅम आणि प्रोसेस याचे डिफरन्स हा पण असे पण क्वेश्चन येऊ शकतात. ओके, प्रोग्राम इज अ पॅसिव्ह आहे, त्यानंतर प्रोसेस ॲक्टिव्ह आहे. ओके, थ्रेड आहे, त्यानंतर प्रोसेस ऑफ मेमरी लेआउट आहे. ओके, एक मिनटात आपण, आणि त्यानंतर प्रोसेस ऑफ स्टेट आहे, न्यू, क्रिएटेड, रेडी. ओके, आपले जे एक्सपेक्ट MCQ आहे ते सॉल्व्ह करूया. एक मिनटं. ओके, याची PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. फर्स्ट आहे, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम? ऑपरेटिंग सिस्टीम मीन्स इज अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर द मॅनेजिंग हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्स. ओके, हे लक्षात ठेवा, सॉफ्टवेअर रिसोर्स आणि मॅनेजिंग हार्डवेअर. त्यानंतर विच इज अ नॉट टाईप ऑफ OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचा. फर्स्ट आहे बॅचेस ऑपरेटिंग सिस्टीमचा टाईप आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्यूट पण टाईप आहे OSचा. ओके, त्यानंतर ते रिअल टाईम ते पण आहे, फक्त ओनली सी इज रॉंग आन्सर आहे. ओके, कंपायलर इज अ नॉट OS टाईप्स. त्यानंतर येते प्रोसेस इज अ प्रोग्राम एक्झिक्युशन्स. ओके, प्रोसेस इज अ प्रोग्राम एक्झिक्युशन्स. which is a lightweight is a threads. Okay, which is a lightweight component means a threads. आणि त्यानंतर ते स्टॅक स्टोर फंक्शन्स कॉल अँड ॲड्रेस. इकडे बघा, व्हॉट इज अ स्टॅक स्टोर्स फंक्शन कॉल स्टोर करतो, ॲड्रेस स्टोर करतो. ओके, आणि लोकल व्हेरिएबल पण स्टोर करतो, दॅट कॉल स्टॅक. त्यानंतर डायनेमिक मेमरी स्टोर करतो हिप, आणि ग्लोबल व्हेरिएबल स्टोर करतो डेटा, आणि कोड सेव्ह करतो टेक्स्ट. ओके, त्यानंतर हिप इज युज्ड फॉर द डायनेमिक अलोकेशन्स. ओके, त्यानंतर ते PCB स्टोर द प्रोसेस. ओके, प्रोसेस स्टोर करतो. PCचा फुल फॉर्म काय आहे? प्रोसेस कंट्रोल ब्लॉक्स. ओके, PCBचा फुल फॉर्म आहे प्रोसेस कंट्रोल ब्लॉक्स. त्यानंतर कॉन्टॅक्ट स्विचिंग मीन्स स्विचिंग द CPU बिटवीन प्रोसेस. ओके, व्हॉट इज अ कॉन्टॅक्ट स्विचिंग मीन्स स्विचिंग द CPU बिटवीन प्रोसेस. त्यानंतर विच इज अ फास्टेस्ट आहे थ्रेड कम्युनिकेशन्स. ओके, त्यानंतर कर्नेल इज अ कोर कंपोनेंट ऑफ OS. कर्नेल इज अ कोर कंपोनेंट ऑफ OS. त्यानंतर येते फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा सफर फॉर्म कॉन्वे इफेक्ट, म्हणजे एखादा प्रोसेसरला खूप वेळ लागतो. बिकॉज फर्स्ट कम फर्स्ट सर्व मीन्स एक लाईन अरेवल टाईमसारखा. ओके, त्यानंतर ते शॉर्टेस्ट जॉब फर्स्टमध्ये येते, शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट गिव्ज अ मिनिमम वेटिंग टाईम. ओके, तर शॉर्टेस्ट रिमेनिंग पार्ट मीन्स पिरामिड अल्गोरिदम आहे. त्यानंतर राऊंड रॉबिंग यूज द टाईम क्वांटम. त्यानंतर स्टार्वेशन अकर्स प्रायोरिटीमध्ये पण अकर होते. ओके, आणि शॉर्टेज जॉब फर्स्टमध्ये पण स्टार्वेशन अकर होते. ओके, त्यानंतर येते एजिंग सॉल्व स्टार्वेशन. त्यानंतर मल्टिपल क्यूज. ओके, मल्टी लेवल मल्टिपल क्यूज. ओके, त्यानंतर सेमच आहे प्रिमिटिव्ह अल्गोरिदम आहे. प्रिमिटिव्ह शेड्यूलर अल्गोरिदम मीन्स CPU कॅन टेकन. ओके, त्यानंतर नॉन प्रिमिटिव्ह मीन्स नो इंटरप्ट, म्हणजे एक प्रोसेस पूर्ण रन झाल्याशिवाय दुसरा प्रोसेस रन होत नाही, दॅट कॉल्ड नॉन प्रिमिटिव्ह मीन्स पूर्ण प्रोसेस रन न होता दुसरा प्रोसेस एक्झिक्यूट करायला लागतो, दॅट कॉल्ड प्रिमिटिव्ह अल्गोरिदम्स. ओके, त्यानंतर ते सेमच आहे पेजिंग अवेट्स. ओके, खूप सारे क्वेश्चन आहे यामध्ये.
त्यानंतर पेजिंग अवॉइड्स एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन्स. ओके. त्यानंतर सेगमेंटेशन यूज द व्हेरिएबल साईज. ओके. त्यानंतर ते पेज फॉल्ट अकर वेन पेज इन नॉट अ मेमरी. ओके. त्यानंतर ते व्हर्च्युअल मेमरी यूज डिस्क. हे लक्षात ठेवा, एक महत्त्वाचं आहे, व्हर्च्युअल मेमरी यूज डिस्क. ओके. त्यानंतर ते फिबो रिप्लेस ओल्डेस्ट. फिबो मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके. असं समजून घ्या तुम्ही, फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे जो पहिले आला तोच जाईल, म्हणजे ओल्डेस्ट. ओके. त्यानंतर LRU मीन्स लेस रिसेंटली यूज इट. ओके. सध्या जो यूज केला तो जाईल. त्यानंतर ते सेमॅच आहे. त्यानंतर थ्रेशिंग मीन्स टू मनी पेज फॉल्ट दॅट कॉल इट थ्रेशिंग्स. ओके. त्यानंतर ते इंटरनल फ्रॅगमेंटेशन दॅट कॉल इट इनसाइड अलोकेट ब्लॉक्स. बी इज द राईट आन्सर आहे. त्यानंतर डेडलॉक इज अ वेटिंग अ सायकल. ओके. डेडलॉक नीड 4 कंडिशन्स. ओके. 4 कंडिशन कोणची आहे? म्युच्युअल एक्सक्लुजन आहे, होल्ड आणि वेट आहे, अजून 2 कंडिशन आहे. ओके. इथे दिलीच आहे. व्हॉट इज विच इज नॉट अ कंडिशन. फर्स्ट आहे म्युच्युअल एक्सक्लुजन, सर्क्युलर वेट, कंप्लेशन नॉट अ कंडिशन आहे. त्यानंतर होल्ड आणि वेट. ओके. त्यानंतर सेमाफोन इज अ लॉक आहे. सेमाफोन काय आहे? लॉक आहे. त्यानंतर बायनरी सेमाफोर व्हॅल्यूज 0 and 1. ओके. त्यानंतर ते काउंटिंग सेमाफोर मल्टिपल व्हॅल्यू, म्हणजेच जो इंटरची व्हॅल्यू स्टोअर करतो, किती कोणची पण व्हॅल्यू घेऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, बायनरी सेमाफोर यूज करतो 0 आणि 1, आणि काउंटिंग सेमाफोर यूज करतो मल्टिपल व्हॅल्यू. त्यानंतर रेस्ट कंडिशन अकर्स वेन मल्टिपल प्रोसेस ॲक्सेस सेम डेटा. ते कोणची कंडिशन अकर होते तेव्हा रेस्ट कंडिशन्स. ओके. त्यानंतर इथे क्रिटिकल सेक्शन्स. क्रिटिकल सेक्शनमध्ये होते कोड ॲक्सेसिंग शेअर्ड रिसोर्स. ओके. जेव्हा कोड ॲक्सेसिंग करतो आणि शेअर करतो रिसोर्स, तेव्हा क्रिटिकल कंडिशन होऊ शकतात किंवा सेक्शन अकर्स होते. त्यानंतर इथे म्युटेक्स इन्शुअर द म्युच्युअल एक्सक्लुजन. ओके. त्यानंतर बंकर अल्गोरिदम्स डेडलॉक एव्हिडन्स. ओके. अवॉइड करायचं काम करतो बंकर अल्गोरिदम्स. त्यानंतर ते रेड आहे, रेड इम्प्रूव्ह डिस्क परफॉर्मन्स, झॉम्बी प्रोसेस, डेड बट एक्झिट. त्यानंतर अर्पण प्रोसेस आहे. स्पॉइलिंग इज अ बफरिंग आहे. त्यानंतर कॉन्करन्सी मीन्स मल्टिपल टास्क. एक लक्षात ठेवा, कॉन्करन्सी मीन्स मल्टिपल टास्क. ओके. बी इज द राईट आन्सर. त्यानंतर कॅच इज अ फास्ट आहे. कॅच मेमरी इज अ फास्टर आहे बिकॉज विथ द क्लोजर द CPU आहे. स्वॅपिंग मीन्स मूव बिटवीन रॅम अँड डिस्क. ओके. त्यानंतर शेअर इज अ इंटरफेस आहे. ओके. थ्रेड शेअर मेमरी आणि प्रोसेस. ओके. त्यानंतर लास्ट आहे ते OS मेन गोल आहे रिसोर्स मॅनेजमेंट. ओके. एवढून टोटल आपण 50पेक्षा कमी MCQ सॉल्व केले आहे आणि तुम्हाला मी सांगितले कसे आहे. आणि अजून या PDF मध्ये मी लास्ट मिनिट नोट्स ॲड केले आहेत, प्रॉपरली ॲड केले आहे. ओके. थ्रेशिंगचा कन्सेप्ट पण येऊ शकता मराठी MCTमध्ये. आणि जेवढं मी ॲनालाइज केलं की मराठी MCTमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे तिचे बेसिक लेवलचे क्वेश्चन येतात. तुम्ही जर सिलेबस रीड केला असेल प्रॉपरली, त्यामध्ये दिले पण आहे ऑपरेटिंग सिस्टीम बेसिक. ओके. एक महत्त्वाचा मुद्दा की स्केड्युलिंग अल्गोरिदम्स, त्यानंतर पेजिंग, सेगमेंटेशन्स अँड एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन अँड इंटरनल फ्रॅगमेंटेशन्स. ओके. आणि अजून मी तुम्हाला एक PDF दिली आहे, हे जर प्रॉपरली रीड केलं ना तर इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके. बाकी तर आपण प्रयत्न करत आहे. ओके. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर नेटवर्कचा व्हिडिओ बनवू. ओके. लास्ट आहे. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक, एक शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तेव्हापर्यंत बाय.